श्री स्वामी समर्थ मंडळी, मैत्रिणींनो, उद्या आहे मार्गशीर्ष गुरुवार. या वर्षातली अखेरची पौर्णिमा आणि दत्त जयंती असे 3 सुंदर दिवस आजच्या दिवशी जुळून आले आहेत. उद्या दत्त जयंती पूजा कशी करावी, मार्गशीर्ष गुरुवारचा काय उपाय करावा आणि पौर्णिमेचे काय उपाय करावे, तर चला जाणून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उद्या पौर्णिमा आहे, दत्त जयंती आहे, त्यामुळे फरशी आवर्जून पुसा. फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं गोमूत्र घेऊन त्या पाण्याने स्वच्छ फरशी पुसा. नंतर घरामध्ये गंगाजल शिंपडा. त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घेऊन डोक्यावरून तुम्ही उद्या अंघोळ करू शकता. त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायची आहे, तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुळशी मातेला कच्चं दूध चमचाभर त्यामध्ये चिमूटभर हळद घालून ते दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे. तुळशी मातेची पंचोपचार पूजा करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे. हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं तुम्हाला तुळशी मातेची पूजा करायची आहे. नंतर मुख्य दरवाजा उंबरठा स्वच्छ पुसून घ्या. नंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन करा. मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढा कुंकवाने किंवा हळदीने. ठीक आहे. सर्वप्रथम देवघरात दिवा अगरबत्ती लावा. रोजची देवपूजा करा. नंतर उद्या स्वामी महाराजांच्या मूर्तीला पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने अभिषेक करा. अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप तुम्हाला करायचा आहे. स्वामी महाराजांना हिना अत्तर लावा. चंदन, अष्टगंध, पिवळे फूल अर्पण करा. नंतर दत्त महाराजांच्या फोटोची पूजा करा. पिवळे फुलं अर्पण करा. चंदन, अष्टगंध लावा. ठीक आहे. तर उद्या महिलांनो, श्री स्वामी चरित्र सारामृताचा संपूर्ण पाठ तुम्हाला करायचा आहे. संपूर्ण पारायण तुम्हाला वाचायचं आहे. तुम्हाला जर पाठ करणे शक्य नसेल तर कमीत कमी गुरुचरित्रातील अध्याय 14वा आणि अध्याय 18वा नक्की पठण करा. नंतर तुम्हाला दिवसभरामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे नामस्मरण तुम्हाला करायचे आहे. आणि उद्या मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमासुद्धा आहे. म्हणून आपल्याला 11 लवंगाचा उपाय करायचा आहे. 11 लवंगा, 7 कापराच्या वड्या आणि 1 काळी मिरी एवढं सगळं आपल्याला एका मातीच्या पंतीमध्ये घ्यायचं आणि हॉलमध्ये मुख्य दरवाजाच्या आतमध्ये आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. हा धूर घरामध्ये फिरवायचा आहे. यामुळे काय होईल तर घरातील भांडणं, घरातील कटकटी, त्याचप्रमाणे मनशांती नाही, घरात सुखशांती नाही, मुलं खूप हट्टीपणा करतात, मुलं सतत त्रास देतात, आमच्या संसाराला नजर लागलेली आहे, असं जर काही प्रॉब्लेम तुमच्या सोबत असेल किंवा तुमच्या मनात असे विचार येत असतील, एक नाही अनेक तक्रारी असतात अशा. त्यामुळे तुम्ही जर दत्त भक्ती केली, स्वामी भक्ती केली तर तुम्हाला खूप बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडलेले दिसतील. म्हणून पुन्हा सांगते, स्वामी सेवेत या, टिकून राहा, नवीन सेवेकरी घडवा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.